माऊली मित्र मंडळातील सर्व कार्यकर्ते सभा मंडळात या, लवकर या। माऊली मित्र मंडळाचे कार्यकर्ते लवकर सभा मंडळात या, समोर या, लवकर या। पाठीमागे सगळे लवकर या, ही तुमच्यासाठी व्यवस्था आहे सगळी, लवकर सभा मंडळात या। Oh,
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ म्हणे विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान करकटेवरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हेची बंधू श्री गुरु चरण जय नमस्कार आता चरण सरोजम सांगणीला बुदां जघन विहित पाणी मंदनम मंदनम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतया पांडुरंगा करू प्रथम नमः त्यांच्या कुपेदाने कथेचा विस्तारो भावाही सद्गुरु अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं वदांभोज तेजस पुरद्दिप्रदेशि विधिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ज्ञानदेवाचे चरणी
दासी उपकार कार्य नारी नर सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. जास्त इको नका. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी इको थोडासा कमी करा. प्राप्त प्रसंगी आज श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सेवेसाठी निवडलेला अभंग हा जगद्गुरु जगदवंदनीय आमचे देहनिवासी तुकोबाराय यांचा 4 चरणाचा व सर्वांच्याच पाठांतरातला आहे. कोणाच्या पाठांतरातला नाही, हात वर करा. आणि पाठ केलेला सुद्धा नाही. सुंदर ते ध्यान सगळ्यांना दररोज ऐकून ऐकून पाठ झालेला अभंग आहे. आज इथे जमलेले आपले सर्व अमरनाथ ते पंढरीनाथ यांचे दिंडी चालक प्रमुख आमचे गुरुवर्य स्वामीजी त्यांच्या मी चरणी मस्तक ठेवून व समोर बसलेले आपले सगळे संत वृंद अगदी दिंडीतील भालदार चोपदार विनेकरी टाळकरी त्यांना सुद्धा मी नतमस्तक होऊन व आमचे माऊली मित्रमंडळासाठी हे खरं कीर्तन आहे. ते 2 दिवस झालं माऊली मित्रमंडळातले फक्त आमचं सेवा करतात. सेवा हा सगळ्यांना सेवा तिकडे या. पुढं या ना, पुढे या. सगळ्यांना सेवा ही नेमून दिलेली असते. सर्वांना सेवा नेमून दिलेली असते. प्रत्येकाने सेवा करायची असते आपली आपली. मगाची स्वामीजींनी सांगितलं कोणाच्या नशिबात जर पैसा असेल तर त्याने दान धन द्यावं. कोणाच्या नशिबात समजा जर काही आपल्याला नाहीत पैसे तर कष्टाची सेवा करावी. कोणाला भजन नसेल गाता येत तर स्वयंपाक करायला येतोय. कोणाला जर समजा काहीच येत नसेल तर एक छोटीशी स्माईल तर येते ना. त्याच्यामुळे ही सेवा जी आहे ती फक्त मी म्हणतो आमचे माऊली मित्र मंडळ यांच्या आग्रहापूर्वक झालेले केलेली व सेवेसाठी मी आरंभ करतो. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय सांगू इच्छितात किंवा हा अभंग कसा आहे. काल तर नामस्मरणाचा अभंग झाला आणि खूप छान झाला, तुम्हाला पण माहिती. आणि आज आपल्याला फक्त आपण काय करणार आहे की इथून वारी पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत फक्त काय करणार आहे, नामस्मरण आणि चिंतन आणि देवालाच सुंदर म्हणायचंय. तुकोबाराय काय म्हणतात, देवालाच सुंदर म्हणले तुकोबाराय. तर सुंदर ह्या शब्दाच्या पलीकडं दुसरं विशेषण तुकोबारायांना दिसलंच नाही कुठलं चांगलं. जर एखादा बुटका असेल तर काय असतो, उंच असतो. एखादा जर समजा गोरा असेल तर एखादा काळा असतो. म्हणजे त्याला द्विविशेषण असं म्हणतात, 2 विशेषण लागतात. सुंदरला दुसरं विशेषण नाही. असेल तर सांगा मला, काळा असेल तर गोरा किंवा कुरूप असेल तर गोरा. तर सुंदरला दुसरं विशेषण कुठलंय बरं. तुकोबारायांनी सुंदरच तुकोबाला का दिसले देव, आपल्या जनमानसात आपल्याला का नाही दिसले. एक थोडा कमी करा. आपल्या जनमानसामध्ये तुकोबाराय सुंदर का दिसले नाही, तर तुकोबारायांची तेवढी साधना झाली. आता मी तर नारदाच्या गादीवर उभा आहे, खोटं बोलायला नाही पाहिजे का. मला सुंदर काय दिसते, मला पहिली माझी बायकोच सुंदर दिसते. सगळ्या समोर खरं बोलायला काय खोटं बोलले तर उद्या मला कीर्तनच करायला मला. आणि दुसरं काय दिसतंय मला सुंदर, माझ्या शेजारी लावलेले ते पत्रे, आतमध्ये काय जे काम चाललंय ते सुंदर दिसतंय मला. का माझी मुलंच सुंदर दिसतात मला. कोणी शेजारी जवळून चाललेलं नाही दिसत सुंदर मला. का तर ह्याचं मायाजाळाचं आवरण आहे माझ्यावर आलेलं. हे मलाच हसू लागतो. मी सगळ्याची तीच अवस्था आहे बरं का. हसा पण सगळ्याची आपली तीच अवस्था आहे.
पण ती अवस्था स्वामीजी फक्त तुमची आणि तुकोबारायांची झाली. स्वामीजींना काय सुंदर दिसते. स्वामीजींना ही सगळी दिंडी इथून अमरनाथहून या, दगदग करून रेल्वेने या. त्यांना काय एरोप्लेन येतात का? ते रेल्वेने येतात, त्रास घेत येतात. नको बाबा, हे पैसे थोडे राहिलेले दिंडीला कुठंतरी येते पात्राला. खरं की नाही स्वामी? म्हणजे त्यांना सुंदर काय दिसतंय. पांडुरंगाची ओढ त्यांना 3 महिने अगोदरच लागते. 3 महिने अगोदरच ते फोन करतात आम्हाला सगळ्या मुलांना, कुठे आहे का ठिकाण्यावर काय गेला कोरोनाने. स्वामीजींनी बऱ्याच जणांची चौकशी केली कोरोनामध्ये. मेरा आशीर्वाद आहे बोले, जितना माऊली भजन माऊली मित्र मंडळ आहे त्यातल्या कोणालाच काय होणार नाही. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि खरंच आज सगळे यथोचित चांगले, एक पण आमच्यातला कोणी व्यवस्थितरित्या आहे. सगळ्यांना स्वामीजींचा आशीर्वाद आहे. तो खूप बरा आहे. या अभंगात सुंदर असं वर्णन करतात. या अगोदर कुणी कुणी वर्णन केलं महाराज? सुंदर मला तर नाही दिसले, तुकोबारायांना दिसले, पण या अगोदर कुणाला दिसले? ज्यांना स्वराज्य आणि रयतेचं राज्य व्हावा अशा त्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुंदर रयत आणि स्वातंत्र्य व्हावा म्हणून ते सुंदर दिसलं. ते शिवाजी महाराज झाले, छत्रपती शिवाजी महाराज. दुसरं कुणाला दिसलं सुंदर? ज्यांनी गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वर, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ज्यांनी या भगवद्गीतेचा अगदी मराठीमध्ये सुंदर दिसली माऊलींना मराठीमध्ये करण्यासाठी, त्यांना ते असे ज्ञानेश्वर महाराज. आणि तिसरे आमचे कोण? तर तुकोबाराय, ज्यांनी 4 वेद आणि 5वा पंचमवेद म्हणजेच गाथा ज्यांना सुंदर दिसला असे आमचे तुकोबाराय सुंदर ठरले. याच्या अगोदर सुद्धा बहुतेक संतांनी सुंदर असं विशेषण केलेलं आहे. बहुतेक संतांनी, म्हणजे ते संत तुम्हाला पण माहितीत, मला पण माहिती, सगळ्यांना माहिती. अभंगच सोपा आहे. मला सोपा यावं म्हणून घेतलाय मी, तुम्हाला कळावं म्हणून नाही. प्रमाणम महायोग पीठे ततेरी मरकामवरम पुंडरीकाय दातुं मुनिवरे समागम्य विश्वं तमानन्दं भजे पांडुरंग पंढरपुरी जय भीमात. दोन का घेते प्रमाण? माझ्याकडे हे संस्कृतले मुलं आहेत, आळंदीचे 20 मुलं आहेत तिथं. जर मी मराठी आपल्या शब्दात सांगत गेलो तर तरी मला अडचण आहे. मला थोडंसं संस्कृत बी सांगायला लागेल, थोडंसं मराठीत पण सांगायला लागेल. महायोग पीते तटे भीमरथ्या, हे कोण होते? आद्यगुरु आमचे सांगतात. आणि आद्यगुरु कुठल्या काळातले? आमचे नामदेवराय कुठल्या काळातले? पंढरपुरीचे भीमा तटी. सुंदर सुंदर मनोहर, मनाला हरणारा मनोहर. गोमटी, गोमटी कसं गुटगुटीत एखाद्याचं जर लय एकदम वाळकं लेकरू असेल तर तुम्ही घेता का त्याला मांडी? पण गुटगुटीत असेल तर कोणाचं असू दे लगेच उचलून घेता त्याला, घेता का? तशी आमची पांडुरंगाची मूर्ती कशी? तर गुटगुटीत आहे, सुंदर, मनोहर आणि गोमटी. आणि ती कुठे? भीमा, भीमातटी. महायोग पीठे तटे भीमरथ्या. मुलांसाठी महायोग पीठ आहे आणि तुमच्यासाठी काय? पंढरपुरी जे भीमातटी.
म्हणजे तुम्हाला सांगतो इथं विशेषण देखील सुंदर आहे आणि विशेष्य देखील सुंदर आहे. विशेषण कोणतं आहे तर पांडुरंग परमात्मा आहे आणि विशेष्य कोण आहेत तुकोबर आहेत. मला सांगितल्यासारखं नाही. विशेषण माझी बायको आणि विशेष्य मी हे नाही. इथं काय आहे जगाचा बाप आहे पांडुरंग तो विशेषण आहे आणि तुकोबर आहे ज्याने देव बघितला ज्याचं मायेतच आवरण ज्याच्याकडे राहिलं नाही असे तुकोबर आहे आमचे विशेषण देणार आहेत. ह्याच्या अगोदर सुंदर विशेषणच्या पलीकडे भरपूर विशेषण द्यायला बघितले. शास्त्रकारांनी इतके विशेषण दिले आणि थकले शास्त्रकार म्हणले हे विशेषणच बसू शकत नाही. का मी सांगतोय तुम्हाला मी सांगितलंय मी मराठी सांगणार आहे संस्कृत सांगणार आहे. आमचे खास आज इथं आमच्याकडे उभे सेवेसाठी खर तर जागतिक लेवलचे पखवाज वादक त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आमचे रामेश्वर महाराज हे पूर्ण इटली महाराज अमेरिका इटली सगळ्या देशात त्यांचा एक पखवाजाचा स्वरानंद म्हणून त्यांचा समूहच असतो. आत्ताच आले ते पाठीमागे 15 दिवसात जाऊन. आणि हे सगळे शिष्य मंडळ आमचे कृष्णा गुरुजी त्यांचे गुरुजी आपल्या गाववालेच आहेत. नाथनगरच्या जवळच नाथनगरमध्ये त्यांचा कार्यक्रम झालेला आहे. कृष्णा गुरुजीचा झालाय का नाथनगरचे तर मला वाटतं झोपले काय झालाय प्रामाणिकपणे सांगा. विख्यात जगविख्यात लेवलचे जे पखावज वादक आहेत त्यांचे शिष्य आहेत आणि ह्या शिष्यमंडळीसाठी टाळा वाजवा का तर मला हे सांगायचं आहे की ज्या शास्त्रकारांनी सुद्धा थकले सगळ्या उपमा देऊन थकले महाराज. काष्टम नीट ऐका. काष्टम कल्पतरु सुमेरु चल चिंतामणी प्रस्तरा रवीस तीव्र करा शशी क्षय करा क्षारो हि वारा निधी कामे नष्ट तनु बलिर्दितिस्तो नित्यम पशु कामगे नेतांस्ते तुलया मोर भूपते कास्यम उपमा दियते. शास्त्रकार सांगतात की काष्टम कल्पतरू तुकोबाराय सुद्धा एक वेळेस त्यांनी एक अभंगात लिहिलेलं आहे. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवित असे. तुकोबाराय म्हणते आम्ही जे काही इच्छा धरू ते कल्पतरू पुरवित असे. पण तुकोबारायच्या पटकन लक्षात आले आमच्या लक्षातच येऊ शकत नाही. आले का कोणाच्या लक्षात नाही येऊ शकत. तुकोबारायच्या लक्षात आला अरे नाही म्हणले काष्टम कल्पतरू कल्पतरूचा हा पूर्ण इच्छा करते. कल्पतरूचा झाड पूर्ण इच्छा करतोय नाही करतोय का सांगा तुम्ही. मी आपण कीर्तनकार श्रोते काय चुकलं काय झालं काय विचार करायचा नाही त्याचा. कल्पतरूचं झाड पूर्ण इच्छा करतं का नाही जाऊ दे आपण नाही बघितलं ते पण आपण ऐकलेलं की कल्पतरूचं झाड पूर्ण इच्छा करतं. चांगलं मागितलं तर चांगलं देतंय तुकोबारायांवर वाईट मागितलं तर वाईट देते. त्याच्या खाली बसलं अमृत मागितलं की अमृत देतंय. मस्त 5 पकवानाचं जेवणाचं ताट भरून मागितलं ना देतंय. तुम्हाला ज्यावेळेस अनुभव येईल त्यावेळेस आम्हाला पण सांगा पण देतंय. पण जर एखाद्याला वाटलं की आता आपल्याला गांजाची तलब झाली ते गांजा बी देते बिड्या देते आणि बाकी मग तुम्ही विचार करा काय पण देते ते. म्हणजे वाईट जेवढं चांगलं देते ना तेवढं वाईट पण देते. म्हणजे ते आपला देव त्याची आपल्या देवाची पांडुरंग परमात्मा देईल का. आपला पांडुरंग परमात्मा काष्टम कल्पतरू. मी म्हणलं तुम्हाला श्लोक संस्कृत श्लोक बाबा मी तुमच्या बरोबर समोर हुशारी करण्यासाठी नाही सांगत कृपया मला माफ करा. संस्थेतले विद्यार्थी त्यांच्यासाठी थोडासा श्लोक पण त्याचा मराठी अनुवाद ह्यांना आपल्या श्रोत्याला कळायला पाहिजे की कल्पतरूचं झाड काय करणार आहे देईल सगळं. पण आमचा विठ्ठल पांडुरंग परमात्मा देईल का नाही देणार. चांगलंच देतो तो कसा आहे एकदम चांगलं. आणि आपल्याला जे आज आपल्याला दिलंय आपण जे करतो तेच आपल्याला देतोय. हे तर कोणी बिड्यावडीत बसलं का नाही बसलं सगळे सेवा करत बसले म्हणून ते देऊ शकत नाही. शास्त्रकार म्हणले हे उपमा कसं काय बसणार देवाला बसूच शकत नाही. बरं कल्पतरूचं झाड आहे. आता आपण सगळे शेतकरी वर्ग आहे आपल्याकडे आंब्याचं झाड आहे लय आंबे लागले. त्या आंब्याच्या झाडाला आपण म्हणतो का चल बरं घरी जाऊ आपण जरा आमचे आंबे पिकलेत शेजारी चोरून नेते तोपर्यंत
आमच्या दारात येऊन खाऊन झाले की जाऊन बस शेतात नाही बसणार ते का तर ते आचल आहे आचल चल नाही ते आमचा भगवंत चल आहे आमचा भगवंत कसा आहे आचल नाही झाड नाही म्हणून काष्टम कल्पतरू कल्पतरूचं झाड काष्ट आहे काष्टम कल्पतरू सुमेरू चल चिंतामणी प्रस्था सुमेरू पर्वताची उपमा दिली कोणीतरी सुमेरू पर्वताची उपमा दिल्यानंतर सुमेरू पर्वताची उपमा आहे सुमेरू पर्वत उंच आहे स्वामीजींना माहिती सुमेरू पर्वत हा तपस्येसाठी अनुकूल आहे सुमेरू पर्वताने काय केलंय सगळ्यात मोठं काम देवी दैत्य सागर मंथन पैकी देवी आणि दैत्याला सुमेरू पर्वताने सागर मंथनासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे सुमेरू पर्वत खूप छान आहे पण कसा आहे दगडा मातीचा आहे सुमेरू त्याला चिंतामणी प्रस्थ राहतो दगडा मातीचा आहे आमचा देव दगडा मातीचा नाही आमचा देव कसा आहे सुंदर आहे शास्त्रकार म्हणले नाही बाबा हे सुद्धा प्रमाण बसत नाही रवीस तीव्र करा रवी म्हणजे काय सूर्यापासून आम्ही जगतो सकाळी ऊब घेतो दिवसभर सूर्यामुळे आम्हाला अन्न पाणी ह्याचा खूप माणसाच्या जीवनाला असा लागून उपयोग होतो पण सूर्य जर दिवस आज उन्हाचा सूर्य आज दुपार काय होत होतं सांगा मला इथं बसणाराला म्हणजे दुपार जर उन्हाचं भाजून काढलं सूर्यानी तर काय होईल माणूस शिव्या देतोय सूर्याला हो सूर्य देवाला शिव्या देतो लय ऊन पडलं सरळ शिव्या देतोय का नाही बाबा का तर सूर्य तीव्र आहे शास्त्रकार म्हणतात तीव्र म्हणजे त्याचा तीव्र दाह आपल्याला सहन होऊ शकत नाही आमचा गोड कसा आहे आमचा देव कसा आहे आमचा देव शीतळ आहे पातळ आहे आणि तू माऊली मुली मया म्हणजे सगळ्यात विशेष जर उपमा कशी दिली तर देव माऊली होईल म्हणजे आईपेक्षा सुद्धा मायाळू आहे आईपेक्षा का मायाळू आहे इथं मला कोणाला वाईट बोलायचं नाही पण एक प्रसंग असा असतो की दवाखान्यामध्ये आई त्याची जाती कुठल्या नाही कुठल्या आजाराने आणि मुलाला जन्म देते पण आई जाती आणि आई गेल्यानंतर ते जन्माला सुद्धा मूल 100 वर्ष जगत का नाही म्हणून तो माऊली होणी माया देव काय करतो सगळ्यांना आसरा आणि दाता आहे म्हणून सूर्याची उपमा बसू शकत नाही आमच्या देवाला शशी क्षय करा शशी कसा आहे चंद्र आहे पण कसा आहे तो क्षय आहे त्याला एक तर रोगच आहे क्षय आणि दुसरं म्हणजे काय चंद्र अमावस्याला शीतळता देतो आता हा जितका प्रकाश आहे त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा प्रकाश देतो चंद्र पण जशी जशी पौर्णिमा येईल तसं काय होतं तो लुप्त होत जातो म्हणजे अंधार पडतो म्हणजे चंद्राची बदलती अवस्था आहे आमच्या देवाची बदलची अवस्था नाही चंद्र नित्य आहे का नाही चंद्र कसा आहे सत्य आहे नित्य आहे आणि नित्य सत्य मित हरिपाठ चंद्राची उपमा आमच्या भगवान पांडुरंगाला बसेल का पांडुरंगाचं वर्णनच करायचे आपल्याला गुणच गायचे आपल्याला कुठल्या सासू जावायच्या गोष्टी करायच्या नाहीत आमच्या गुरुनी
मी 4 वर्ष झालोय, मला कुठला एखादा जोक दिला नाही. खरं सांगतो, सासू जावयाच्या गोष्टी करू नका म्हणून. ते फक्त हरी कीर्तन आहे आणि तिथं हरीची स्तुती झाली पाहिजे. भले कुणाला झोप आली तरी चालतंय. पाठीमागे एक जण डुकल्या मारी होतं म्हणलं. माझं लक्ष आहे, जास्त पाठीमागे लक्ष आहे. तर आमच्या चंद्राची सुद्धा उपमा कमी पडते. रवीस तीव्र करा, शशी क्षय करा, शशी क्षय करा, नित्यम पशु काम गो. मग आपण शास्त्रकारांना कोणीतरी म्हणलं, अरे गायची तरी उपमा पडती. गायच्या जर पाठीवरती सगळ्या अंगावरती 33 कोटी देव आहेत बी, आणि आमच्या सनातन धर्मासाठी गाय पूजनीय. हे गायचं काय महत्व आपल्याला माहित नाही. स्वामीजींना विचारा. मी गेलतो हरिद्वारला गेल्या वर्षी. स्वामीजींसारख्या एका स्वामीजींकडे हजार गायी बघितल्या मी. गीर गाय आहेत का नाही स्वामीजी. म्हणजे गायचं महत्व आहे. पण आमच्या पांडुरंगाला सुंदर उपमेवरून मला बोलायचंय. जर आपण शेतकरी आहेत का नाही, किती गाय आहेत बाबा तुमच्याकडे? कोणाकडे तरी असेल की गाय? गाय वेल्यानंतर तुम्ही किती तिला खाऊ घालता? हिरवं किती पेंड देता? 10 लिटर दूध देते तोपर्यंत कितीही खाऊ घालतो. पण ज्यावेळेस दूध कमी होतं त्यावेळेस आपण तिला काय करतो? देव म्हणून पूजा नाही करत आणि खाऊ नाही घालत. तर ते सोडा. गाय जर चरायला सोडली तुम्ही, काय गायला जवळ नसतात, मोकळी गाय असती. आणि मोकळी गाय चरत असती 50 फुटावर. पण शेजाऱ्याच्या धानाला गाय गेली की इकडून काय होतं सांगा की तुम्ही थोडस कीर्तन. दगड बसतोय गायला, ते म्हणत नाही देव येईन काय. तिचं नातच मायलेकीच असतं. शेतकऱ्याने मारलं तरी तो खाऊ घालीत असतो. पण काय करतो तो? म्हणे का पांडुरंग तिच्यात नको, देवाला दगड लागेल नाही म्हणणार. तो काय करतो? दगडाने मारतो. म्हणून शास्त्रकार म्हणतात नाही नाही नाही, ही सुद्धा उपमा कमी पडती आमच्या विठ्ठलाला. कामी नष्टपणू. जर कामाची उपमा दिली, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिका लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. काम आहे. काम काय करते? काम महादेवाची तपस्या भंग करायला गेलत. महादेवाने काय केलं? आपला 3रा डोळा उघडला आणि त्याची त्वचा जाळून काढली. म्हणजे काम खूप वाईट आहे. काम, वासना, अत्याचार, व्याभिचार, माणसाला सुखाने बसून देत ना, असं काम आहे. आमच्या कामाची उपमा कस काय द्यावी? कामे नष्टतनू. कामाची नष्टतनू केलेली देव असताना सुद्धा कामदेव. बलिर्दिती सुतो. बलिर्दिती सुतो म्हणजे काय? तर बळी पुत्र, आदिती पुत्र बळी. बळी कोण आहे? बळीचं कार्य खूप मोठं आहे. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. भगवान विष्णूने ज्यावेळेस वामनाचं रूप धारण करून आले त्यावेळेस त्यांनी काय केलं? बळीने, बळी उदार होता आणि त्यांनी आपली पूर्ण प्रॉपर्टी जायदाद दान केली. तुम्ही इथं 50 रुपये दान करायचं म्हणलं तरी करणार नाही, पण बळीराजाने दिली. आणि त्यांना कमी पडली ती 3 पावलं 2 पावलं पृथ्वी आकाश, 3रं पाऊल कुठं टाकणार? तर तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. बळीने आपलं मस्तक पुढं केलं देवा पुढं. देवा माझ्या पुढं काय नाही रे द्यायला तुला, हे घे काय आहे ते. आणि मग मस्तक पुढं केलं आणि बळीराजाला पाताळाचा राजा बनवला. तुका म्हणे बळी खूप श्रेष्ठ आहे. पण तो कोण आहे? आदिती पुत्र आहे. आदिती कोण होती? आसुर कन्या होती. आसुर कन्यामुळे असला आमच्या देवाला बळीची उपमा बसन का? आमचा देव आसुर होतात का? आसुर कुलातला होता का? नाही. जरी बळी उदार असले तरी ते आसुर कुलातले नव्हते. म्हणून बळीची उपमा सुद्धा बसत नाही. नेतांस्ते तुलयामी मो रघुपते कास्यम उपमा दीयते. मग तुकोबारायका म्हणतात कुठली उपमा देऊ? शास्त्रकार म्हणतात नाही तुलना देऊ शकत आम्ही तुम्हाला दुसरी उपमा देऊ शकत नाही. सावळे सुंदर रूप मनोहर राहेनी
मग तुकोबाराय म्हणता, हे देवा भगवंता सावळे सुंदर राहो निरंतर हृदयी माझ्या. हे सुंदर विशेषणच तुला चांगलंय. आणि ते सुंदर ध्यान कुठे? तर ध्यान ध्येय दाता, ध्यान ध्येय दाता. तर ध्याता हे उभे विटेवर आहे. उभे विटेवर काय ते मी सांगतो तुम्हाला, थोडक्यातच सांगणार आहे. उभे विटेवर काय? तर पुंडलिकाचे भेटी ब्रह्माले वाचनी आहे भीमा उद्धरी जगा. पुंडलिकामुळे माहिती तुम्हाला खूप छोटं सांगायला लागणार आहे, नाहीतर 12 वाजणार आहेत आपल्याला. 9ला कीर्तन झाले बाबा, किती सुटायला पाहिजे मला सांगा? 11ला. ठीक. तर विटेवर उभा आहे. विटेवर का उभा आहे? आमचे पुंडलिक राय खूप महत् कार्य करून तिथं बसलेले नाही बरं का. आमचे पुंडलिक राय सुद्धा आमच्यासारखे नास्तिकच होते पहिले. आमचे पुंडलिक राय अजिबात आई वडिलांकडे लक्ष देत नव्हते, सेवा करत नव्हते. सेवा करत नसल्यामुळे तुम्हाला सांगतो, आई वडील कंटाळून त्यांचं लग्न केल्यानंतर आई वडील तरी सुद्धा त्यांना वाटलं लग्न केल्यानंतर पुंडलिक राय आपल्याकडे लक्ष देतील, तरी लक्ष दिलं नाही. मी पटपट सांगणार आहे, मला 11 वाजायच्या अगोदर उरकायचे सगळे मुद्दे अभंगाचा एक शब्दानुसार. तर ते तुम्हाला सांगतो, ते तसेच आई वडील निघून गेले काशीला निघून गेल्यानंतर पुंडलिकाच्या म्हणजेच पंढरपुरातच ते राहत होते. त्याचं नाव काय होतं पंढरपुराचं गावाचं पहिलं? दिंडोरी वन. ते दिंडोरी वनात होते. एक शब्द असू द्या ध्यानात. तर तिथून पुंडलिकाचे आई वडील गेले. त्याला काही वाटलं नाही, आई वडील गेले तरी काय वाटलं नाही पुंडलिकाला. बायको होती, मस्त संसार चालला होता, अगदी आपल्यासारखंच सगळं व्यवस्थित चाललेलं होतं, काय प्रॉब्लेम नाही. आई वडील नसले तरी चालतंय, वारीला गेले तरी चालतंय, आणि वारीतून पुन्हा तिथं काशीला गेले तरी चालतंय, अशी त्यांची अवस्था झालेली होती. मायामोह जाळाने ते भरकटून गेलेले होते. पण एक दिवस जाता वनात ते म्हणजे ना काशीला जायचंय, हौशे नवशे गवसे सगळेच पंढरपूरला जातात का नाही. तसेच पुंडलिक राय सुद्धा निघले काशीच्या रस्त्याने. आपली बायको घेतली, घोड्यावर गेले किंवा वनात जंगलात गेल्यानंतर त्यांना संध्याकाळ झाल्यानंतर त्यांना एक काहीच कुठं सापडे ना. त्यांना रात्रभर तर काढायची होती. रात्रभर काढायची असल्यामुळं त्यांनी काय केलं, एक कुटी दिसल्यानंतर कुटीजवळ गेले. पुंडलिक रायांना अहंकार गर्व इतका होता की लिहिलेलं आहे बरं का, हे खूप अहंकार गर्व होता. त्यांनी ती कुटी त्या साधूची असताना त्याला स्वामीजी सारखे पुण्यवान पुरुष तिथे आतमध्ये बसले होते आणि त्यांना विचारलं, आम्ही राहू का इथं आतमध्ये? पण त्यांनी साधकाची दशा कशी असते, उदास असते. साधा ये, चांगला ये, वाईट ये, चोर ये, सगळे सारखेच असतात त्यांना. तर त्यांनी विचारलं, राहू का मी? त्याला साधक म्हणले, हा बाबा राहा तिथं, पलीकडे कुठे आहे आमची, आम्ही त्याच्यासाठीच जम्मूला इथं आश्रम टाकलाय, कोणी या आतंकवाद्यापासून वाचा आणि या राहा. तर काय ते राहिला पुंडलिक आणि त्यांची बायको. मग तिथं तर नाटक त्याचे म्हणतात, खाली मातीच आहे, वरून काय आलं तर जमन का. ती म्हणायला लागली, पाल पडली, तुम्हाला सवयच नाही पालीची. काय असे नाटकं चालू झाली. पण रात्रभर काढायची होती, विलासच नव्हता. आपल्याला 1 तास काढायचा आहे. ऐकून काहीतरी त्यांना पुंडलिक रायाने बघितलं, झोपापलं. बायको थकल्यामुळे फुल झोपी गेली बिचारी. तिला गरज म्हणजे कधी गादीवरची बाहेरच आलेली नव्हती, कधी कष्टच नव्हतं, कधी कुठे या कसली तिला माहीतच नव्हती. स्लॅब, एसी सगळं ओके एकदम. त्यावेळेस एसी नव्हती, पण एसी वातावरण होतं, निसर्ग होता. मग पुंडलिक 3 वाजता जागे झाले. नीट लक्ष द्या बरं का, खूप महत्वाचं आहे. सुंदर ते ध्यानाभंग साधा नाही, म्हणूनच पंचपदीत म्हणला जातो बरं का महाराज. ते कुटीमध्ये त्यांनी बघितलं तर कुक्कुट मुनी म्हणून स्वामी होते, आमच्या स्वामींसारखे कुक्कुट मुनी स्वामी बसलेले होते आतमध्ये. आणि इतकी तपस्याधारक होते की त्यांना माहितच नव्हतं पुंडलिकाला. इतकं माणसाचे बघण्यावत नसतं, बघण्यावताची विद्या ठरवली नाही जात. एखाद्या वेळेस त्याची प्रॉपर्टी ठरवली जाती. काय एखाद्या बाईचं गंटन जरी बघितलं तर विचारता कितीला आहे, बोलायचं ना आपल्याला त्याच्या विषयावर.
एखाद्याचा गोप बघितला तर आपण म्हणतो नक्की कोणता मंत्री दिसतोय का आहे का नाही. तसं त्यांचं एखाद्याचं ज्ञान बघून नसतं कळत, साधकाचं ज्ञान बघून कळत नाही. किती ज्ञानी, किती शिकलेला. कुंडलिक उभा राहिले, 3 कुरूप स्त्रिया आल्या, अगदी कुरूप काळ्या, की त्यांच्याकडे बघू सुद्धा वाटाना. अगोदर तर त्याला वाटलं अंधारातून भूत आले काय, हाडोळे आले काय. पण तुम्हाला सांगतो आतमध्ये आल्या, सडा सारवण, संवर्जन, रांगोळी आणि पुन्हा सगळं झालं. आणि चकचकीत कुंडलिक रायकर डोक्याला हात लावून बसले. आपल्याला जायचं, पण ह्या कोण स्त्रिया असतात त्या काळ्या आणि इतक्या पुरुष स्त्रिया इतकं काम काय करतात. त्या बाबाने असं काय पुण्य केलंय की ह्याच्या दारात सगळं सडा रांगोळी अगदी सुवासिक, त्याला अत्तर टाकून बाबा बाहेर निघायच्या अगोदर ही चालली तयारी. कोण असेल तो बाबा? मग आता आपण नीट बघितलं नाही. तुम्हाला सांगतो कोणा त्यांनी बघितलं. आतमध्ये गेल्या कुटीमध्ये तिघी आतमध्ये गेल्या आणि कुटीमधून जसं बाहेर पडतात तसा हा मर्क्युरी कसा दिसतो तुम्हाला. कुंडलिकाला पुढे दिसा नाहीत का तेजोमय तेज त्या 3 स्त्रियाचं झालं. तेजोमय तेज झाल्यानंतर तो म्हणला हे काय आपली नजर अशी बिघडली काय, मला काय झालंय. आतमध्ये जाताना एकदम काळ्या होत्या, बाहेर कुरूप होत्या आणि बाहेर निघल्या असं इतकं तेज कुठून आलं यांच्याकडे. ह्या कोण येता? राहवलं नाही कुंडलिकाला राहवलं नाही म्हणून कुंडलिक गेला आणि म्हणला हे मातांनो तुम्ही कोण आहेत, मला सांगा तरी शब्द ऐकून घ्या, शब्दाकडे ध्यान द्या. त्या म्हणल्या बाबा तुझ्यासारखे नास्तिक येऊन, तुझ्यासारखे, कुंडलिकाला काय म्हणला, तुझ्यासारखे नास्तिक येऊन आम्हाला मळवून टाकतात रे. आम्ही गंगा जमुना सरस्वतीत आम्हाला हे मळवून टाकतात तुझ्यासारखे नास्तिक येऊन. पण आम्ही मळल्यानंतर तीर्थात येतात पाप फेडायला. तिकडे आई वडिलाला दुखवतात, शेजाऱ्याचे बांध करतात, खून करतात, दरोडे घालतात आणि ज्या वेळेस सुखाने पैसा चांगला आला की मग महाराजाला 10 रुपये दान करतात आणि लोकांना दाखवतात. आणि हे इतकं पाप करतात आणि येऊन नास्तिक लोक येतात आणि आमच्यात स्नान करतात आणि मला कुरूप करतात रे. आणि मग त्या कुंडलिकाला अश्रू आवडना. कुंडलिकाने दर्शन केलं त्यांचं आणि आतमध्ये गेले. कुक्कुट स्वामीच्या पायावर लोटांगण घातलं महाराज. लोटांगण घातल्यानंतर कुक्कुट मुनींची त्यांना महात्म्य कळालं. कुक्कुट मुनी म्हणले मी माझ्या आई वडिलांची सेवा केली. काय केलं महाराज तुम्ही एवढं? म्हणजे मी माझ्या आई वडिलांची सेवा केली आणि इतकी सेवा परम भाग्य झाली की देवाला सुद्धा माझ्या घरी यावं लागलं. या गंगा यमुना सरस्वती कोण आहेत? त्या तर देवाचं दास आहेत. आणि मग काय केलंय, लवलय म्हणल्या माझ्याकडे येतोय म्हणून. मी आई वडिलांचीच एवढी सेवा केली, मला गरज नाही म्हणले देवाची. मी तुझ्यासारखा जातो का काशीला तीर्थात बुडायला आणि माझं पाप फेडायला. तुम्ही सुद्धा कुठं पंढरपूरला जायच्या अगोदर किंवा कुठं काशी तीर्थ करण्याच्या अगोदर काय करा, आई वडिलांची सेवा करा. नाहीतर हिथून जातोय वारी करतोय चलत चलत बापाला फोन करतोय दारे भरले का रे. खरंच चांगलं नाही. गाईने कस काय दूध कमी दिलं सहज म्हणून जातोय. म्हातारं बिचारं तिथं झटतोय. ते महत्वाचं नाही महाराज. वापस कुंडलिकाने लोटांगण घातलं. लोटांगण घातल्यानंतर वापस तिथूनच फिरले कुंडलिक. बायको तर कुठे आहे त्यांना माहितच झालं. अहो मी बायको म्हणते ते म्हणलं हे झालंच. तुला कुंडलिकात बदल झाला. अरे आपण काय उपयोग आहे दुसऱ्याला कुरूप करण्यात? काय उपयोग आहे आपण? तुम्ही नद्यात स्नान करून काय उपयोग आहे? जर घरीच पाप होत असेल तर तिथंच पुण्य करायचं. बघा ना तुम्ही. ते गेले काशीला गेले, आई वडील शोधले आणि आणले कुठं? पंढरपुरात आणले. दिंडोरी वन नाव होतं. दिंडोरी नाव होतं. कथा खूप मोठी हो. कथा सांगण्याला इतकी वेळ नाही. पुन्हा कधी आणखी वेळ भेटला तर मी नक्की सांगेन. दिंडोरी वनात तिथं ठेवले. आई बापाची सेवा करायला लागला. आई बापाची सेवा करायला लागल्यानंतर वृंदावन मध्ये, द्वारकेमध्ये रुक्मिणीचे आणि कृष्णाचे भांडण झाले. कशाहून झाले पुन्हा सांगन. रुक्मिणी आली निघून. रुक्मिणीचं माहेर आपलं महाराष्ट्र आहे. माहित नसलं तर सांगतो. रुक्मिणीचं माहेर कोणतं आहे तुम्हाला माहिती का? आमचं महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात माहेरला रुक्मिणी रुसून आल्या. पांडुरंग सुद्धा तिकडून निघले. द्वारकेचा राणा जसा पांडवा घरी तसा महाराष्ट्रात दिंडोरी वनात.
आपल्या बायकोला शोधायला आलते, पण त्यांना माहित होतं माझा भक्त फक्त काय म्हणतोय, विठ्ठल 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 आमचा भक्त फक्त विठ्ठल विठ्ठल तर म्हणतोय, ह्याचं जीवन गेलंय, पण हा येत नाही. आता आपण काय ह्याला भेट देणार नव्हतो, लय नास्तिक आहे, पण आता विठ्ठल विठ्ठल म्हणतो म्हणल्यावर जाणं तर भाग आहे ना. आपण सरळ चालले स्वामीजी रस्त्याने, एकदा गेले दोनदा गेले स्वामीजी 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 केलं तर किती नास्तिक असला तर स्वामीजी एखाद्या वेळेस तर म्हणणार दररोज स्वामीजी स्वामीजी म्हणते, नास्तिक पण चला काय ह्याची प्रश्न आहे, एकदा विचारून तरी घ्यावा, डोक्याला किटकिट. म्हणून पांडुरंग परमात्मा गेले, विठ्ठल विठ्ठल जप चालला आणि आपल्या आईबापाचे हातपाय दाबतात, हातपाय सेवा करतायत आईबापांची. आणि पांडुरंग परमात्मा म्हणला, अरे बापरे तर आता गुंतलेला दिसतोय, हा गुंतलाय. मग म्हणले, आणि ते जसे आले पुंडलिकाच्या कोटी दरवाजा पुढे, कुटिया होते हो, कुटिया पुढे आले, असे प्रकाश पडला, इतका प्रकाश पडला की दिव्य सोनेरी प्रकाश पडला. पुंडलिकाला सुद्धा आश्चर्य वाटली की हे काय झालं असेल, कसा काय प्रकाश पडला एवढा. पुंडलिकाने न कळत पाठीमागं बघितलं, फक्त पाठीमागं बघितलं, पाठीमागं बघितलं. म्हणले, हे पुंडलिका मी आलोय ना तुझ्याकडं, तू काय विठ्ठल विठ्ठल म्हणतोस, अरे एकही इकडे माझ्याकडे काय काम आहे, तुला काय पाहिजे. पुंडलिक राय काय म्हणले, पुंडलिक राय म्हणले, देवा तुम्ही आलात, मी खूप आभारी, पण आता मला वेळ नाही, मला थोडासा वेळ द्या, मला थोडासा वेळ द्या, तोपर्यंत काय करा. पुंडलिक रायाकडे काय कुठलं स्टोल खुर्ची नव्हती, एक वेट घेतली आणि भिरकावली पाठीमागे, या विटेवर थांबा द्यावा, मी आलोच माझ्या आईबापाची सेवा. युगे झाली 28, उभा तिष्ठत अजुनी, विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा, भाविकासाठी. पुंडलिकाला सुद्धा माहित नाही, पुंडलिकाला सुद्धा माहित नाही की देव उभा आहे का काय, आणि काय उभा आहे पुंडलिकाला माहित नाही. आपल्या आई वडिलांच्या सेवेतच पुढं काय झालं असं म्हणजे तर्क बी लावू शकत नाही. पण ते देव कशामुळे उभे विटेवर आहे, तर सुंदर ते धान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून. करकटेवर का ठेवले, प्रमाणम बहु प्रमाणम भवादेरिदम मामकानाम, नितम वक्कराभ्या धृतो येन तसा, विधातुर्वसत्ते धृतो नाभिकोशः, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हे तुमच्यासाठी बरं का, तुमच्यासाठी. परब्रह्म विधातुर्वसत्ते, विधातुर्वसत्ते धृतो नाभिकोशः, विटेवर उभा आहे का, तर देव काय म्हणतात, आद्य गुरु काय सांगतात की परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हा विटेवर उभा आहे, करकटेवर ठेवलेले देवाने, आणि कर काय ठेवले, प्रमाणम बहुतेरिदम मामिकाम, मी कोण आहे, आणि करकटेवर ठेवले. तर हे अंगठ्याच्या बाजूचं तर्जनीचं बोट आहे. देवाकडे कधी पंढरपूरला गेलं तर बघा, ते आपल्या बेंबी नाभिस्तंभाकडे लावलेले प्रमाण. विधातुर्वसते, हा विधाता कुठे, जगाचा विधाता कोण आहे, जगाचा विधाता ब्रह्मदेव आहे, आहे का नाही. विधातुर्वसते धृतो नाभिकोशः, नाभिकोशः. अरे या म्हणतात या भवसागरात काहीच नाही, या भवसागरात काहीच नाही. हे भवसागर किती कमरे इतकंच आहे, या घेऊ नका. भक्ताला सांगतात, भवसागर कठीण घोर, भवसागर कठीण घोर, करीती घोर, तुकड्याची नाव पार, तुकड्याची नाव पार, मंगलमय नाम
कठीण घोर षड्री पुहे करीती जोर षड्री पू म्हणजे काय थोडासा येतो थोडासा षड्री पुहे करीती जोर षड्री पुहे करीती जोर म्हणजे काय काम क्रोध लोभ मोह माया मत्सर हे लय जोर करून येत माझ्यावर देवा तू काय कर या भवसागरातून माझे नाव पार कर जर पार करायचे असेल तर काय करायला लागेल आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायला लागेल म्हणून भगवंताने कमी करायचं भगवंताने काय केलं तर निळं बटन कमी करा हा कमी करा भगवंताने काय केलेलं आहे कमरेवर हात दिलेत आणि हा विधाता माझ्या बेंबीतच आहे बेंबीपर्यंतच आहे अहो विधाता जर आमच्या पांडुरंगाच्या नाभीस्तंभामध्ये तर पाणी किती आहे काहीच पाणी नाही खूप कमी पाणी तुम्ही भिवूच नका तुम्ही फक्त माझं नामस्मरण करत या सागरातून मी तुम्हाला पार करतो तुकड्याची नाव पार स्थिर होऊ दे तुम्ही भिवू नका जर विधाता भगवंताचा पांडुरंगा परमात्म्याच्या जगाच्या मालकाचा जर विधाता कोण आहे बाप आहे ना आणि आपण कोणाचे ब्रह्मदेवाचा बाप कोण आहे विधाता भगवान विष्णू पांडुरंग परमात्मा कमी करा पांडुरंग परमात्मा आहे दुसरीकडे काहीच करू नका पांडुरंग परमात्मा हा भगवंता ब्रह्माचा बाप आहे करिया सृष्टीची रचना तो नाभी जन्म चतुराना माऊलींचं वाक्य आहे या सृष्टीची रचना करताना जी भगवंताची ब्रह्मदेवाची रचना ही आमच्या पांडुरंग परमात्म्याने केलेली म्हणून करकटेवरी ठेवून या अभंगाचं पहिलं चरण झालंय तरी मला प्रमाण भेटत नाही तुकोबारायांनी पहिल्याच प्रमाणात सांगितलं तुळशीचा हारच का गळ्यात आहे और राजा आहे मोठा राजा आहे त्रिलोकाचा राजा आहे चांगले 10 तोळे घालायला पाहिजे होते आपल्या गावात जर पाटील असेल एखादा तर किती तोळे घालतोय 2-3 गुंठेवाला किती तोळे घालतोय लाकडं घालतोय काय तुळशीचा हारच का घातलाय देवाने गळ्यात त्याचं बी कारण आहे ना काहीतरी तुळशी हारच का घातलाय देवाने गळ्यात त्याचं सुद्धा कारण आपल्याला माहिती का सांगा मला नसेल माहिती तर सांगतो सांगू का मावशी कंटाळा आलाय का आमच्या दिंडीतल्या रात्रीच्या सगळ्या पळून गेलेत बरं का त्या महाराजांनी बराच वेळ घेतला म्हणून का हार का कळत बोर होत नाही ना
काय मी बी भेट नाही घरी म्हणून. आणि कसं आहे, पुढच्या वर्षी मी फुकट बी करणार नाही तुमचं कीर्तन. स्वामीजीला लय पटलं. पुढच्या वर्षी मी नसेल मी एखाद्या वेळेस. आमचे कीर्तन पंढरपूरला बी असेल, कुठं असेल, पुण्यात असेल. त्यामुळे इच्छा आहे ती एकदाच काय असू द्या. मी तर तुमचा सेवक आहे, स्वामीजींचा सेवक मरेपर्यंत येत आम्ही, दास येत आम्ही. आणि माऊली मित्र मंडळाचे तर माझ्यावर ऋणच म्हणावं लागते. हे कधी भेटणारच नाही मला इथं उभा केलाय आज. आता माझं पण धाडस होत नाही आपल्या माणसाबरोबर बोलाय, पण मी आपली माणसं समजत नाही. सगळे अनोळखी ते काय बघायचं वेळ नाही, नजरेला नजरच द्यायची नाही कोणाच्या. तुळशी हार का घातलाय? उगं थोडक्यात आपला टाइमच कमी, त्यामुळे मी कमीच टाइमात सांगून जाणार आहे. तुळशीचा हार का घातलाय, काय गोष्टी तुम्ही समजून घ्यायच्या, काय गोष्टी मी सांगा तुम्ही समजून घ्यायची. शॉर्टकट कसं येतं, काय भरपूर कीर्तनकार आहेत तिथं बसलेले. तुम्हाला सांगतो खूप मोठे मोठे लोक इथं उभं राहिलेले सुद्धा, त्यांना सगळं रामायण इतिहास माहिती. मी सांगणार म्हणजे काहीच नाही, तर समजून घ्या थोडस. मी वेळेमुळे मी सांगतो एखादी गोष्ट. एक वेळेस मला एक कमी करा, एक वेळेस थोडासा कमी करा बघ. एक वेळेस इंद्रदेव आणि गुरु त्यांचे बृहस्पती हे महादेवाला भेटायला चालले होते. महादेवाला भेटायला चालले असताना ते पार महादेवाच्या कैलासापर्यंत जात असता तिथं मध्येच त्यांना असं वाटलं महादेवाला की आपण इंद्रदेवाची परीक्षा बघावी. इंद्रदेवाची परीक्षा बघावी म्हणून इंद्रदेवाने काय केलं, महादेवाने काय केलं, बसले त्यांच्या रस्त्यातच बसले. आणि जटाधारित ते तर इंद्रदेवापेक्षा बिन सगळ्यात जटाधारित तेच आहेत. आणि लावले समाधी, आणि समाधी लावून काय चालू केलं, ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. जपलावीत बसले महादेव त्यांचा स्वतः. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ज्यावेळेस इंद्रदेव आणि बृहस्पती गुरु चालले त्यावेळेस इंद्रदेवाने बघितलं की कोण बसले हे मध्ये, आणि एवढ्या लांब याची ताकद कोणाची झाली. आणि तो साधक खूपच तेजस्वी दिसायला लागलाय. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भजगेंद्रहार सदावसंतं हृदयारविंदे भवं भवामी श्रीशं नमामि. इतका गोरा गोरा गुडबुकी. तुम्हाला काय वाटतं, खाली खुर्चीमुळे भांडण नाही चालली, इंद्र दिलंय भेटतोय गादीला का नाही स्वामीजी? थोडी काय कोणाची तपश्चर्या झाली की इंद्राला संशय आलाच. विश्वजाने निर्मिती केली, ओम ओम भगवत स्वाहा. कोणी केली? विश्वामित्राने विश्वाची निर्मिती केली. त्याला सुद्धा त्याने बदनाम करून टाकलं, कोणीच त्याची पूजा करेना का नाही केलं. विश्वामित्राला सुद्धा त्याला वाटलं हे इंद्राची गादी घे. रामभाऊ उर्वशी पाठवल्या आणि साधना भंग करून टाकली, मोहात टाकून दिला त्याला. तसं इंद्रदेवाला संशय आला, कोण साधक बसलाय, त्याची तपश्चर्या भंग करावून जावं आपलं, म्हणजे हे आपल्या खुर्चीवर जायचं नाही. याला वाटलं बुडो महादेवाला भेटा गेले की पाठीमागं जाईल म्हणून दिले. उठ ना, कोण आहे कोण आहे म्हणल्यानंतर ते ऐका ना. इंद्रदेव म्हणले, हो साधू उठा, तुम्हाला कळत नाही मी इंद्रदेव आहे म्हणून. पण ते काय ऐका, ते म्हणले तुम्हाला आता काय करावं लागेल, माझं वज्रास्त्र काढला आणि इंद्राने मारायचं. तेवढ्यात महादेवाला असं वाटलं की इंद्राचा इतका अहंकार शिगेला पोहोचलाय. इंद्राने ते वज्रास्त्र काढणे आणि महादेवाने काय केलं, तिसरा डोळा उघडला आणि त्याच्यातून ज्वालामुखी काढला मोठा. ज्वालामुखी त्या इंद्रावर टाकणार. देवगुरु अचानक मध्ये आले. देवगुरु म्हणजे असं नका करू, किंवा तुम्ही समाज ठेवली. पुन्हा कोण आहे इंद्र, कोणाचं पुण्य आहे, तुम्हालाच पुन्हा पुण्यवान माणूस बघायला लागेल. पुण्य कोणाचं झालेलं नाही, नका असं करू. महादेवाला म्हणजे तुम्ही कोण आहेत, तुम्ही खूप कृपाळू आहे अशी दया याचना केली. आणि कसं तरी महादेवाला थांबवलं. पण ते ज्वालामुखी निघलेला होता रामाचा बाण, आणि महादेवाचा ज्वालामुखी निघलेला थांबत नाही. महाराज का थांबतो स्वामीजी? तो ज्वालामुखी त्यांनी समुद्राच्या दिशेने भिरकावला आणि तो समुद्रात पडला. समुद्रात पडल्यानंतर त्याचं काय झालं, काही दिवसात तो ज्वालामुखी समुद्रात पडल्यानंतर तिथून एक उत्पत्ती झाली, जलंधराची उत्पत्ती झाली. जालंधर
माहिती का? जालंधराची उत्पत्ती झाली आणि जालंधराची उत्पत्ती झाल्यानंतर ते जालंधर बाळ लहानच होतं, असं रडायला लागलं की पृथ्वीचे सुद्धा कांटाळ्या बसायला लागल्या. आपण जर शेजारचं पोरग आपल्या घरात आलं आणि वरडायला लागलं तर काय करतो? पहिलं गोडेतोरचं पापे घेतो, पण ते जर रडायला लागलं तर काय करतो? बायकोवर ओरडतो, ते सोड तिकडे येऊन ओरडते, 5 मिनिट झालं थांबानाच. तर ते इतकं रडायला लागलं की अख्ख्या 3 लोकांच्या पृथ्वीच्या कांटाळ्या बसायला लागल्या. देव सुद्धा पळाले ब्रह्मदेवाकडे, म्हणल्यावर देवा काय उत्पत्ती केली हे दिसतच रडतंय म्हणले. ते थांबतच नाही काय केल्याने. देव ब्रह्मदेवाला म्हणले खरंच ना, मी सुद्धा परेशान आहे, कोणाचं मी तर नाही उत्पत्ती केली हाय कोणाच? तुम्हाला सांगतो ते गेले आणलं त्याला म्हणले देवावर बघू जर एकदा माझी नजर पडली तर त्याची नजर पडल्या वाईची नजर पडल्यासारखी असते. आणि त्यांनी मग ते बघितलं खरं, पण त्या जालंधराने पहिला हात घातला ब्रह्मदेवाच्या गळ्यात, हात घातला ना, दाबलं नरड. ब्रह्मदेवाला वाटलं बाळ आहे, पण तो नरड दाबलं की ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून आसव पडायला लागले. ब्रह्मदेवाने कसा बसा हात काढला आणि हाताखाली पियेच्या हाताखाली दर म्हणले आला. जे भयंकर दिसतंय म्हणले, हे कुणाचं आहे बाबा, काय काय असेल म्हणले. तुम्हाला सांगतो मग त्याला शांत केलं. शेवटी विधात्याची नजर पडल्यानंतर कसं तरी तेवढ्यापुरतं शांत केलं, रडू नको म्हणले बाबा. समुद्रदेवाचं आव्हान केलं, समुद्रदेवाला दिलं, त्याच्यामुळे त्याचं जालंधर नाव पडलं. पण जालंधर असं अकराळ विक्राळ निघलं पुढं, आणि इतके समुद्रावरचे कोळी जे मासे धरायला येत होते ना, ते मासे धरणारे कोळ्याची जसे कोळी माशाची अवस्था करतात ना, अशी अवस्था ते कोळ्यांची करायला लागलं. कोळी सुद्धा गायब झाले. मग तुम्ही बघा मासे धरताना कोळी कसे जाळे टाकतात, कसे त्यांची अवस्था करून टाकतात, अशी पृथ्वीवर एकाची अवस्था व्हायला लागली. जालंधर अकराळ विक्राळ व्हायला लागला. आणि जालंधराचं इतकं स्वरूप अकराळ विक्राळ व्हायला लागल्यानंतर ते एक दिवस वृंदेवर पडलं. वृंदा ही भगवान नारायणाची पूजा करत होती आणि भगवान नारायणाचे वृंदा नामक एक मुलगी होती आणि ती भगवान विष्णूंची खूप साधक होती. तिची पूजा करत होती, तिने तिला वरलंच होतं भगवान विष्णूंना. पण जालंधराचा इतका तांडव बघून तुम्हाला सांगतो कोण पृथ्वीवर त्याच्या नादी लागला. घर बाबा म्हणला त्याला मुलगी देऊन टाकली, लग्न झाले. पण वृंदा ही सात्विक असल्यामुळं खूप पतिव्रता होती. पतिव्रता असल्यामुळं तिने पतिव्रतेचं पालन सुरू केलं. म्हणजे विष्णू नाही मला जालंधर तर जालंधर, काय हरकत नाही, मी ह्याच्या नावानेच पतिव्रतेचं पालन करेन. पतिव्रतेचं इतकं पालन व्हायला लागलं वृंदाचं की जालंधराची स्वारीवर निघली पहिले इंद्राकडे. म्हणजे तू त्यावेळेस वाचला होता, पण आता नाही वाचणार बाळा. तेच होतं ना, त्या इंद्रावरच मारायचं होतं ना ते रूप शंकराला. म्हणजे त्यावेळेस वाचलाच तू, आता नाही वाचू शकत. इंद्र पळून गेलं म्हणा, इंद्र थांबलंच नाही तिथं. इंद्र गेलं पळून. मग मात्र सगळेच कंटाळले. कंटाळल्यानंतर म्हणजे आता काहीतरी करून द्यावं लागलं. म्हणजे त्याचं तुम्हाला सांगतो पहिलं म्हणलं आता सगळ्यात हुशार कोण आहे. जालंधराने इंद्र चंद्र महेंद्र यांच्यावर सुद्धा धावा केला. भगवान ब्रह्मदेवाचा सुद्धा अपमान केला म्हणतात आणि महादेवाचा सुद्धा अपमान केला. लक्ष्मी मातेला सुद्धा तो वरायला गेलता. लक्ष्मी माता खूप हुशार. त्या म्हणलं तू कुठून आला? ते म्हणलं मी समुद्रातून. म्हणलं कोणाचा आहेस? म्हणलं समुद्रच माझा बाप आहे. ती म्हणजे मी माझे बाप समुद्रच आहे. लक्ष्मी कुठून आली? सागर मंथनाच्या वेळेस समुद्रातून आली. ती म्हणजे आपण तो बहीण भाऊ आहे. त्याने कान पकडले लक्ष्मी नाही. मग ते गेले निघून गेला. तसं ह्या जालंधराचा खूप अत्याचार झाल्यानंतर जालंधर अत्याचारित झाला आणि तो कशामुळे झाला हे बघावं म्हणले भगवान विष्णू. त्यांनी अंतरात्मा होते, ते अंतरात्मा होते. अंतर्ज्ञानाने बघितलं तर म्हणले हे जे झालंय ना त्यांच्या पतिव्रतेची साधनेमुळे जालंधराला देव सुद्धा हरायला गेले. म्हणजे एका स्त्रीमध्ये इतकी ताकद असते. उगाच आपण वट पौर्णिमा करत नाही. आणि स्त्रीत्वाची ताकद खूप मोठी असते. तिला कधी कलंक लावण्याचा प्रयत्न करू नका. नारी निंदा ना करो, नारी रतन की खान, नारी से नर होत है ध्रुव प्रहलाद समान कबीरा, ध्रुव प्रहलाद समान. नारी निंदा
पुत्र होता ध्रुव प्रल्हाद असे नारीपासून आपल्या स्त्रीपासून होते. ते स्त्रीत्व मोठं नाही, आदिशक्ती स्त्रीत्व आहे. मग त्यांनी बघितलं आणि ते बघितल्यानंतर त्यांनी विचार केला आता ह्या गंगेचं पतिव्रत मोडल्याशिवाय पर्याय नाही. इकडं जालंधराबरोबर युद्ध सुरू केलं. युद्ध सुरू केल्यानंतर भगवंतांनी काय केलं, जालंधराचंच दुसरं रूप घेतलं. ते काय भगवंत आहे, आनंद रूपे आनंद कोण घेऊ शकतो सांगा बरं आता मला सांगत ना आपलं पांडुरंग परमात्मा. अनंत रूपे अनंत नामे देखिले मी त्याशी बापरकमा देवीवर उत्पन्न बांधली कैशी आमचे ज्ञानोबाराय म्हणतात. तसे भगवंतानी काय अनंत रूप घेणार होतो. जालंधराचं रूप घेतलं. जालंधराचं रूप घेतल्यानंतर वृंदेच्या म्हणजे जालंधराच्याच महालात गेला. जालंधर आले कधीच हारलेले नाही. जालंधर कधीच हारलेले नाहीत म्हणून आले. पहिले वृंदा ताट घेऊन ओवाळायला आल्यानंतर ओवाळल्यानंतर म्हणले आलात का पतिदेव? म्हणले हो आले, जिंकून आलो. ठीक आहे म्हणले या. आल्यानंतर आतमध्ये सगळ्या दासी मोठा पृथ्वीचा काय 3 लोकांचा राजा झाला जालंधर. मग काय जालंधरला घेतलं. 2 जण जाऊन आतमध्ये काय गप्पा गोष्टी करत बसले. मग तिकडे तर युद्ध चालू आहे, इकडे तर काय जालंधर आणि ते बसलेत वृंदा. आणि त्यांनी काय केलं, वृंदेचा हातात घेतला आणि हिच्या पतिव्रतेचं खंडन झालं आणि तिकडे जालंधराचं मुंडन झालं. जालंधर मेला म्हणून सैनिक जालंधराचं पळत आलं. त्या म्हणलं जालंधर तर मेला म्हणतो हे कोण आहे म्हणल्यानंतर मग मात्र वृंदेला खूप राग आला. खूप तपश्चर्या होती. ती उठली म्हणजे कोण आहेस कपट नाटकी सांग. जालंधर बनवित आला. पण भगवान परमात्म्याला माहित होतं की ही पतिव्रत साधन आहे, आता आपल्याला ह्याचा सामना करायला लागणार आहे. आणि मग त्यांनी काय केलं, उभा राहिले आणि आपलं स्वरूप प्रकट केलं. ते म्हणजे मी तुझा पती नाही जगतपती, मी तुझा नाथ नाही जगन्नाथ आहे. अरे एकाचा पती होऊ शकत नाही, जगाचा नाथ आहे, मी जगाचा पती. आणि तुला काय एवढा पण म्हणजे देवा असं करायला नाही पाहिजे होतं. माझी तुमच्यावर खूप आस्था होती, माझी खूप श्रद्धा होती तुमच्यावर. तुम्ही असं हे चुकीचं केलं. मी तुम्हाला माझा नवरा तुम्ही माझ्या बरोबर छळ करून मारला. मी तुम्हाला शाप देते. तुम्ही पत्थर होता, दगड होता, तरी सुद्धा भगवंताने मान्य केलं. का तर भक्तीची एवढी कीर्ती त्याने जालंधराच्या अगोदर वृंदेने की भगवंत प्रसन्न होण्याकरताच आले होते. ते म्हणले ठीक आहे, मी गंडकी नदी मधला शालिग्राम होतो. आपण जे शालिग्रामची पूजा करतो ना, गंडकी नदी मधला मी शालिग्राम होईल. पण तुझे हा मला श्राप दिलास, काय जगाच्या कल्याण संतांच्या विभूती दिलास का? काय डोकं सरकलं ना देवाचं. म्हणजे तू कोण आहेस? तुझ्या पत्नीसाठी तू व्रत करते आणि ते काय करतोय? माझ्या बायकोकडे आले, महादेवाच्या बायकोकडे आले, त्यांना छळ. देव इंद्रदेव पळून गेलेत, कुठलाच कारभार नीट नाही चाललेला, सगळा कारभार ह्याने बिघडून टाकलाय म्हणून मारलाय म्हणला मी त्याला. भगवान काय सांगते, म्हणून मी तुला शाप देतो. तू विचारपूर्वक शाप दिलेला नाहीस. तू कोण होतील? तू वनस्पती होशील आणि मग मी पुढच्या जन्मात होईल तुझा पती. महादेवाने भगवान विष्णूंनी सांगितलं. आणि तिने सुद्धा आपल्या जालंधराचं मयत झाल्यानंतर त्याच्यामध्ये अग्निदाह घेतला. अग्निदाह घेतल्यानंतर भगवान विष्णूंना वाटले तर सुद्धा दाह संसार आपल्यालाच करायला लागेल म्हणून ते तिकडे गेले. आणि ज्यावेळेस राख काढली तर त्याच्यामधून काय निघलं? तुळशीच्या मंजुळा निघला, तुळशीचे लाकडं निघले. मात्र भगवंताने ते तुळशीचे लाकडं खूप प्रेमाने घेतले आणि आपल्या गळ्यात अर्पण केले. ते म्हणले देवा तुम्ही मला गळ्यात अर्पण करायला लागलात, पण मला लोक म्हणते ही वेटली बाटली असं झालं, ह्याच्यामुळेच नवरा मेला नाही म्हणले. तुझं ते कार्य तुझे ते संपलं आणि तू माझीच भक्त आहेस, त्याच्यामुळे मी तुला माझ्या गळ्यात इतका प्रेमाने घालीन. उद्या एकादशी आणि मी माझ्या भक्ताला सुद्धा सांगन की कंठी मिरवा तुळशी
व्रत करा एकादशी. त्या दिवशीपासून एकादशी सुरू झाली. तुळशी हार आणि त्याच्यामुळे तुळशीचा हार भगवंताने गळ्यात घातलेला आहे. आणि पितांबर त्यांचा आवडीचा आहे कासे पितांबर. आणि भगवंत म्हणतात आवडे निरंतर याचे ध्यान. हे ध्यानच का आवडते सुंदर ते हे ध्यानच का. आणि आवडे निरंतर हे ध्यानच का. तर ध्यान ध्येय ध्याता. ध्यान ही कुठली अवस्था आहे तुकोबरायाने मला फक्त एवढंच सांगायचंय. आणि भजन संपवायचं नाही तुम्हाला सांगतो हे ध्यानच का. तर बाबांना माहिती जर योगातून पतंजलीच्या योगातून विचार केला तर यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा आणि ध्यान हे 7 वेतन मग समाधी लागते. तुकोबाराय म्हणतात यम नियम प्राणायाम प्रत्याहार आसन कुणाच्याने होईल का. नाही होणार. यम नियमात यमामध्ये 4 आहेत. नियमामध्ये 4 प्रकार आहेत. आसनामध्ये प्रकार आहेत. आणखी काय प्रत्याहारामध्ये प्रकार आहेत. असे प्रत्येक ह्या 6 गोष्टीत प्रकार आहेत. 7वं ध्यान आहे आणि पुन्हा धारणा आहे आणि ध्यान आहे. तर ध्यान लागायचं म्हणजे सोपं नाहीये. योग करून ध्यान लागू शकत नाही. कलियुगामध्ये फक्त नामानेच उद्धार होतो. म्हणून ह्या 7 गोष्टी तुम्हाला पार करायच्या असतील आणि एकदा ध्यान लागलं की ऑटोमॅटिक समाधी लागते माणसाची. ह्या ध्यान अवस्थेत जाण्याची गरज नाही. फक्त ते बाबाजी स्वामीजीच करू शकते. ह्या अष्टांग नियम आपण कुणीच करू शकत नाही. आपण फक्त काय करू शकतो हे दुसऱ्या अभंगाच्या चरणात मी सांगितलंय. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. मग मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मने विराजित. तुळशी हार गळा कासे पिता मकर कुंडले काय देवाचे. हा काहीतरी खून असेल ना. हा आता स्वामीजींनी शेवटच करतोय. मी आता उन्हाळ्यामध्ये गेलो एका गावी भजनाला गेलतो. कीर्तन तर नाही केलं भजनाला गेलतो. तुम्हाला सांगतो एक भजनाला वेळ होता म्हणून एक जण म्हणले चला महाराज आमच्या घरी. असे पाटला सारखेच होते जागीरदार. ठीक आहे चला. तुम्हाला गेलो बसलो तर आम्ही लय गरम होतो उन्हाळा दिवस होते. मी म्हणलं महाराज शर्ट काढू का काही दिसत नाही. म्हणजे काढा की शर्ट. मी शर्ट काढला नेहरू असं ठेवला तिथं अडकून. तुम्हाला सांगतो काही क्षणात थोड्या वेळात काय झालं एक पोरग आलं ना असं आणि त्या नेहरू मध्ये वाळूचे खडे भरायला लागले. म्हणलं अरे हे कोण असं करतंय. हे आपलं एक काय म्हणले महाराज ते आपलं नाही का हो आहे. आपलं कुठे ते तुमच्या बुटात. लक्षात आलं ना. ते तुमच्या बुटात सु करतोय तुमच्या. अरे म्हणलं काय महाराज अहो म्हणले ते करू आपण बरोबर. काहीच नाही म्हणले. आता ते लय जागेवर ह्याचा आजोबा तर लय डेंजर होता. म्हणजे एका गावात एक जणाला सुद्धा नीट बसून मिळणार म्हणले. आणि आज्यावर गेले म्हणले. आज्यावर गेले एकाला गावात म्हणला बिना तारखीचं सोडलेलं नाही. कोणाचे बी भांडण लावणार आणि तारखा मिळाला का म्हणजे हो मिळाला. जाऊ दे मला ऐका तुम्ही 2 मिनिट जाऊ द्या. कसं म्हणला माझं पोरग स्थिर झालंय. आमच्या आज्याने घर केलं म्हणला त्याच्या. म्हणलं काय केलं मला सगळं गाव जाळत होता म्हणला. सगळ्या गावात भांडणं लावत होता. मला एक दिवस काय झालं शेवट आला. शेवट आल्यानंतर म्हणला लोक म्हणले गावातले अरे बाबा हे असं मारायचं नाही. एकाला जरी गावातल्याला बघितलं तरी हे जागा व्हायचं. याला एनर्जी द्यायची. त्याला कधी कोर्टात लावी कुठेतरी भांडणं करून. तुम्हाला सांगतो म्हणलं त्याला आतमधल्या रूम मध्ये कोंडा म्हणले
आतमधल्या रूम मध्ये कोणलं म्हणले, फक्त ह्याचा जरा आतमधल्या रूम मध्ये कोणलं म्हणले आणि कोणल्यानंतर म्हणले सेवा भरपूर करीत होते, गडगंजे इस्टेट कमवले होते गावाला खाऊन, पण गावाला सुखाने खाऊ दिलं नाही कधी. तुम्हाला सांगतो, ह्या मी सांगतो ह्याचा शब्दाकडे ध्यान द्या, मी मकर कुंडल्याच सांगतो, मी दुसरं सांगत नाही, जोक नाही. तुम्हाला सांगतो, ह्याने आतमध्ये ठेवलं आणि एक दिवस म्हाताऱ्याचा शेवट आला, पण म्हातारा काय माराना. आता काम क्रोध एवढं असलेलं होतं आतमध्ये. म्हाताऱ्या म्हणले, काय इच्छा बाबा तुमची शेवटची? पोरं भाऊ म्हणले, ते आमच्या आज्याचे भाऊ, ते म्हणले काय नाही म्हणला, एक खोटी ठोका माझ्या तोंडात. काय म्हणलं, पुढे बाहेर इच्छा मारतोय, खोटी ठोका म्हणते तोंडात. तुम्हाला सांगतो, पोराने विचार केला नाही, म्हणजे असं बी पुण्याहून गावाकडे जायला लागतं, हे मारा नाही तर खरं घ्या कुठे ठोका. एकदा ठोकली कुठे त्याच्या तोंडात, मेलं म्हातार, मेलं पोराला तुम्हाला जा बाहेर. तुम्हाला सांगतो, बघत बघत असंच आपल्या धायरी फाट्यासारखं चौकातलं गाव होतं, बघत बघत म्हातार मेलं, गाव लय खुश झालं, म्हणले एकदाच बरं झालं बाहेर मेलं. पण तुम्हाला सांगतो, कोणीतरी म्हणणार खोटी ठोकली तोंडात, खोटी ठोकली. पोलिसांपर्यंत गेली ना बातमी, ही पोलिसांपर्यंत बातमी गेली. पोलिस म्हणजे आम्हाला चौकशी केल्याशिवाय काहीच करता येत नाही, सगळे निघा, पोरं फिरं बाहेर निघा, सगळे बाहेर काढले पोरं चुना. हे गेले, त्याची उचापती केली, त्याने ओशाला चिठ्ठी लिहून ठेवली होती, या गावाने खोटी ठोकून मारलं मला. तुम्हाला सांगतो, अख्खं गाव एवढा मारले ना पोलीस चौकीत का, तरी सुद्धा ते तसलं म्हातारा असताना हे पोरग त्याच्या पोटाला येतंय का नाही? ते म्हणलं पोटाला आले, माझा आजच पोटाला आला ह्याचा. आमचा मकर कुंडली भगवंताचा पहिला अवतार आहे. काय? मत्स्य अवतार. ज्यांनी पृथ्वी वाचवली मत्स्य अवतार करून, त्याची खून ठेवली. जसा ते आज्याच्या पोटी नातो आला, तशी मत्स्य अवताराची खून मकर कुंडले हे तळपती श्रवण, तळपती त्यांच्या डोळ्यात ही पहिली खून आहे. आणि कंठी कौस्तुभमणी ह्या मकर कुंडेवर लय बोलायसारखे, कौस्तुभमणीवर भरपूर बोलण्यासारखे. कौस्तुभमणी मी सांगतो, पहिली गोष्ट मकर कुंडले मत्स्य अवतारातली खून, आणि शेवटची कृष्ण अवतारातली खून कुठली? तर कंठी कौस्तुभमणी. शेवटच्या अवतारापर्यंत मीच आहे, तो पांडुरंग परमात्मा जो भाय, तो कोण आहे? मकर कुंडले तळपती कंठी कौस्तुभमणी तुकाराम महाराज काय म्हणतात की ह्याच्यातच सर्व सुख माझं लावलेलं आहे. तुकोबाराय का म्हणतात, तुका म्हणे माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख. श्रीमुख म्हणजे कोण? लक्ष्मीचं मुख. आवडीने पाहिजे, हे आवडीने रूप मला पाहायला भेटावं. मला भरपूर मला सांगायची इच्छा आहे, पण विलाज काय नाही. आपण आता फक्त इथून पाठीमागालच्या पर्यंत जरा टेकलेले सरळ बसा, काही करून बसा बरं. संपवायचं असलं तर, नाही तर झोपी जाताल, मला काय करायचं. आणि हात वर करा, ज्याला असतील तुम्ही हात वर करा की. आपल्याला भजन करायचंय, भजन संपवायचं असलं तर करा, नसलं संपवायचं तर राहू द्या, आपण गरजेच आहे. विठोबार तुम्हारी Thank you.
वर करा जरा परत. हात खाली केले तुम्ही विनाकारण. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान. हे ध्यान सतत मला आवडत राहो. एक धरला चित्ती आणि रखुमाईचा पती. म्हणून तुकोबाराय शेवटच्या अभंगाच्या चरणात सांगतात, तुका म्हणे माझे सर्व लेट झालेले आपण ओळखायला पाहिजे. तुळशी हार तुका म्हणे माझे हे सर्व सुख पाहिली श्रीमुख आवडे नाही. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान. तिची सेवा मला आपल्या चरणी अर्पण करण्याची जी मला संधी भेटली त्याच्याबद्दल मी पहिली गोष्ट तर स्वामीजींचे, दुसरी गोष्ट तर नाथनगर ते अमरनाथ ते पंढरीनाथ या दिंडीचे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात माऊली मित्रमंडळाची त्यांच्यासाठी सेवा आहे. खरंच त्यांनी खूप काम 2 दिवस झालं ते खरंच इथं जागेवरती बसून नाही. तिकडे आले सुद्धा नाट्य मंडपात आज मुद्दाम त्या जबरदस्ती मी इथं बसवले आणि त्यांच्यासाठी ही सेवा मी घेतली केली. आणि मला खरंच मनातून जरी माझं काही चुकलं असलं बोलिलेले तुरे वेडी वापुरे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. मला आपल्या मुलाप्रमाणे लहान थोर माणसांनी मला माफी करावी. मला जे माझे जे गुरु आहेत दत्तात्रय महाराज धुमाळ भोर यांनी जे सांगितलंय चांगलं ते तुम्ही घ्या, आणि जे काही माझं चुकलं असेल एखादा शब्द अपशब्द जोक तर तो सोडून द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम
उत्कृष्ट आणि